रामकृष्ण हरी. मी हरिभक्त परायण श्यामसुंदर महाराज सुंदर. यातायाती धर्म नाही विष्णुदासा, निर्णय हा ऐसा वेदशास्त्री. ही जगद्गुरू तुकाराम महाराजांची वाणी पंढरीच्या वाटेवर जागोजाग अनुभवायला मिळते. आज भवानीनगर येथे तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा आला असता तेथील अनेक मुस्लिम बांधव वारकऱ्यांची वेगवेगळ्या प्रकारची सेवा करताना दिसून आले. या ठिकाणी लावलेला एक फलक तर सर्वांचं लक्ष वेधून घेणारा होता. यावर सर्व वारकऱ्यांचं स्वागत करणारा संदेश लिहिलेला होता. तो बोर्ड पाहिला आणि त्यांच्याशी संवाद साधण्याची इच्छा झाली. मी त्यांच्या पदाधिकाऱ्यांना याबाबत संवाद साधला असता अनेक वेगवेगळ्या गोष्टी त्या ठिकाणी ऐकायला मिळाल्या. त्यातले हे सगळे वारकरी, काहीजण बारामतीपासून ते इंदापूरपर्यंत वेगवेगळ्या प्रकारची सेवा करतात. काहीजण भवानीनगर येथे त्या वारकऱ्यांच्या जेवणाची, पाण्याची, वेगवेगळ्या प्रकारच्या अन्नपदार्थांची व्यवस्था करतात. त्यांच्या आरोग्यासाठी औषधांची व्यवस्था करतात. एक जण तर असे भेटले की ते वारकरी सेवा संघ या संस्थेचे तालुक्याचे खजिनदार आहेत. एक मुस्लिम व्यक्ती वारकरी संघटनेच्या एका संस्थेचा तालुका खजिनदार होतो. यातच खऱ्या अर्थानं वारकरी संप्रदायाचा विचार सामावलेला आहे. यावेळी या सर्व मुस्लिम पदाधिकाऱ्यांनी ज्या भावना व्यक्त केल्या त्या अत्यंत मनाला भावलेल्या आहेत. काय म्हणतात ते आपण ऐकूया त्यांच्याच शब्दामध्ये. नमस्कार, मी राजूभाई पठाण, राहणार काटेवाडी, अध्यक्ष बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक विभाग. मी या क्षेत्रामध्ये गेले 20 वर्षापासून काम करतो. आमचे बी बारामतीपासून इंदापूरपर्यंत आमचा जो ग्रुप आहे, सामाजिक विकास प्रतिष्ठान असेल, बारामतीमधून आमचे यादगार फाउंडेशन असेल, हे जे सामाजिक कामामध्ये आम्ही काम करतो. जेव्हा पालखी आळंदीमधून निघते त्यावेळेस आम्हाला असं वाटतं की बाबा आमची ईद आली, असा आम्ही ईदचा दर्जा पालखीच्या रूपाने देत असतो आणि आम्हाला आनंद होत असतो. आणि जी आमच्या हातून बनती सेवा वारकरी लोकांची, की जेणेकरून त्यांना कुठल्या गोष्टीची सेवा देण्याची आम्हाला संधी मिळते. पाणी असो, फळा वाटप असो, यात त्यांना एखादी दिंडी बसण्याची जागा उपलब्ध असो, हे आमच्या पातळीवर जेवढं होतं तेवढं आम्ही करून देण्याचा प्रयत्न करत असतो. कोणाला औषध गोळ्या लागत असतील, जे जे काय आम्हाला त्यांच्याकडून मागणी होते, जे आम्ही पुरवू शकतो ते त्यांना मग पुरवतो. आणि हे आम्ही प्रत्येक वर्षी आमच्या संसर्ग गावामध्ये सुद्धा आम्ही वारकरी लोकांसाठी कमी जास्त 3-4 हजार लोकांना एक सुरखुरमा पिण्याचं जे आम्ही दिवशी बनवतो ते प्रत्येक आमच्या भावंडांना, वारकरी लोकांना आम्ही ते पाजत असतो. आणि त्यातून आम्हाला आमच्या समाजाला अतिशय समाधान लाभतं. नमस्कार, मी हमीद शाहबुद्दीन तांबोळी, वारकरी सेवा संघ इंदापूर तालुका खजिनदार. आमचे अध्यक्ष राजाभाऊ रणदिवे आणि कार्याध्यक्ष आमचे संजयभाऊ बोरगे साहेब यांच्या संकल्पनेतून आम्ही दरवर्षी गेली 15 वर्षे माझ्याकडं खंडोबा प्रसादिक दिंडीचं आगमन असतं, माझ्यापाशी मुक्काम असतो, त्यांची सेवा घडती. दुसरी गोष्ट, आम्ही मुस्लिम चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे फळ वाटप करतो. दवाखान्याचं काय असो काम, कोणाचं आजारी असो, कोणाचं चहा पाण्याचं काम असेल, हे सगळं करत असतो. आणि दिंडी संपल्यानंतर आम्ही वारकरी सेवा संघातर्फे चंद्रभागा असो किंवा आपले देव असो, आळंदी असो, इथं स्वच्छतेचा कार्यक्रम करत राहतो. आणि वारकरी सेवा संप्रदायामध्ये काम करत असताना माणुसकीचा जिव्हाळा ह्याचं जिवंत दर्शन होत असतं. म्हणून माझं एकच सगळ्याला आव्हान आहे की सगळ्यांनी वारकरी सेवा, दिंडी असेल, पालखी असेल, ह्याच्यात भरभरून काम करावे व मदत करावी. धन्यवाद. नमस्कार, मी मुस्लिम सामाजिक विकास चॅरिटेबल ट्रस्टचा अध्यक्ष आहे. शब्बीरभाई काजी माझं नाव आहे. या वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून जी दिंडी वारी आपली पंढरपूरला जाते, त्या माध्यमातून संतांनी जी आपल्याला शिकवण दिली, त्या माध्यमातून आपलं एक काही ना काही जबाबदारी पडते की लोकांना, ज्या वारकऱ्यांना आपल्यापासून सहकार्य किंवा सुख सुविधा मिळावी, त्यांच्या माध्यमातून एक आपल्याला जी शिकवण मिळेल ती आपण अनुकरणात आणून ज्या म्हणजे सांप्रदायिक मध्ये आपल्याला
जे विचार मांडलं ते विचार सगळ्याच्या मनात रुजलं पाहिजे। त्या माध्यमातून एक आपण जात धर्म सोडून एक एकोपा सामाजिक एक राहावं आणि संविधानाच्या माध्यमातून आपल्याला जी सांगितले गेले त्या माध्यमातून हे घडावं हीच आपली अपेक्षा आहे।